हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हाला आयुष्य व्लॉग्स टल्लो 24 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर काय आहे ना फ्रेंड्स, तर आता मला रोज मी जास्त करून ब्लॉग व्हिडिओ करायचं मला होत नाही आहे. म्हणजे मला करायला आवडतं पण मला होत नाही आहे जास्त करून. तर मी आता रोज रील्सकडे खूप मजा आता म्हणजे आवड आहे. तर रोज मी जास्त करून कॉमेडी रील्स वगैरे तुम्हाला टाकत जाईन. तर माझ्या मते ते कॉमेडी रील्स जरा खूप आवडतात सगळ्यांना. तर त्यासाठी मी रोज व्हरायटीज म्हणजे कॉमेडी फनी रील्स व्हिडिओज जास्त मी करत राहीन आणि मोटिवेशनल पण एक असतील त्यात. म्हणून मी आता ब्लॉग व्हिडिओ जास्त हे करत नाही, रील्स शॉर्ट्समध्येच मी असते जास्त. तर आता काय झालं ना, आता खूप दिवस झालं मी किचनचं म्हणा किंवा डेली व्लॉग्स वगैरे टाकला नव्हता. तर मी आज ना आता खूप दिवस झालं लसूण किंवा कांदा वगैरे, तर मी ते सगळं स्वच्छ करण्यासाठी घेतलं कांदा, लसूण आणि हिरवी मिरची. काय झालं ना, आता खूप दिवस झालं ते आता स्वच्छ करून, मग त्यासाठी त्यात एक खूप म्हणजे असं बाद वगैरे झाले होते. तर ते सगळं काढून मला टाकून चांगली मिरची एका म्हणजे स्टोअर करायचं होतं मला. तर त्यासाठी मी आता सगळं मिरची स्वच्छ करत आहे. तर मला त्याचे सासू म्हणजे काहीतरी असं बोलत आहेत की आधी म्हणजे स्वयंपाक वगैरे कर आणि त्याच्यानंतर ते सगळं स्वच्छ कर म्हणून. पण मी म्हटलं की आत्ता तरी नाश्ता झाले सगळ्यांचं, मग तोपर्यंत राहू दे, आता भाजी केले, नंतर मी चपाती वगैरे करते. चटणी आणि चपाती करायची होती ना, तर उशीर होईल म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं. तर मी बोलले ते सगळं आता खूप म्हणजे आता दिवस झालं ते सगळं स्वच्छ करून, तर इतके सगळे ते घाण निघाले हिरवी मिरचीतून. तर आता लसूण पण स्वच्छ केलं. तर आता ना त्याच्यानंतर ते काही आता घरात ना कोणतरी आले वगैरे तर पाणी वगैरे देतो ग्लासमध्ये किंवा ते तांब्यामध्ये. तर ते काय आहे ना, सगळे येऊन किचनवरतीच ठेवतात, ते गॅस किचनवरतीच. मग ते कोणी पण असं वरती ते जाऊन असं चांगलं ठेवत नाहीत. मग मी तिथे होतं तर ते सगळं आता परत जसं तसं ठेवलं. आणि त्याच्यानंतर काय आहे ना, तर तेच मी आता सांगत आहे की मला आता ब्लॉग्स व्हिडिओ जास्त बनवता येत नाही, कारण ब्लॉग्स व्हिडिओ मला बनवायला मला आवडतं, पण काय ना अपलोडिंगला थोडंसं लेट होतो आहे. तर थोडंसं व्हायरल व्हायचं असेल तर मला शॉर्ट्स रील्सकडे जास्त मला म्हणजे जास्त ते रील्स वगैरे करावं असं वाटतं. कारण काय ना, त्यात लोकांची खूप आवड आहे असं मला दिसून आलं ना. मग म्हणून मी ब्लॉग्स काय बंद करत नाही, कारण हा चॅनल मी क्रिएट केला आहे ते व्लॉगसाठीच. तर मी डेली व्लॉग्स पण तसं व्हरायटी असेल तर मी जास्त करून टाकत असते. जर असं रेग्युलर असेल तर मग त्यात काही तेवढं हे नसतं ना. मग म्हणून मी जास्त व्लॉग्स जिथं कुठं जाईन जर शक्य झालं तर मी करत असते. तर मी आता कांदामध्ये पण तसे खूप भरपूर म्हणजे ते साल्याचे वगैरे सगळं ते घाण वगैरे आहे, तर ते सगळं मी काढून स्वच्छ भर मी ते सगळं कांदा नीट काढून ठेवत आहे. तर काय झालं ना, आयुष्य पण आता आज सकाळीच ती बाहेर गेलेली आहे. कारण काय ना, आता राम मंदिराचं अयोध्यामध्ये आता मंदिर तयार झालेलं आहे आणि ते रामाची मूर्ती प्रतिष्ठापनाचे पण आता कार्यक्रम आहे 22 जानेवारीला. तर आमच्या गावात पण आता ते छोटासा कार्यक्रम इथे करत होते. तर राम मंदिराचे पोस्टर वगैरे लावून, तर ते आयुष्यना सकाळी लवकर उठून 7ला उठून ती अंघोळ वगैरे करून त्यांच्या म्हणजे बाहेर गेली तिनं. तर बाहेर जाऊन तिथं खूप छान तिथं सोहळा समारंभ ते केले. ते अजून व्हिडिओ मी उद्या अपलोड करते. आणि आता सगळं मी घरकाम आवरलं जे आहे ते थोडंफार. आता मी जसं आता रील्स ब्लॉग वगैरे करत आहे, तर ते सर्व व्हिडिओज मला आवडत आहेत. काही आवडत जर असेल तर छान वगैरे वाटत असेल तर माझे रील्स व्हिडिओज ब्लॉग्स वगैरे, तर तुम्ही सबस्क्राईब वगैरे करू शकता, माझ्या चॅनलला फॉलो करू शकता तुम्ही. कारण आता सपोर्ट भेटल्याशिवाय ना माझ्यात पण असं काही नवीन ब्लॉग्स वगैरे बनवण्याची म्हणजे तितकी हे होत नाही. तर जर तुमचा सपोर्ट भेटला तर मी त्या एका आशेने किंवा त्या एका अभिमानाने मी अजून रोज म्हणजे असं छान रील्स व्हिडिओज जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी तुम्हाला रेग्युलर अपलोड करत जाईन असं म्हणते. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जर छान वाटला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करत राहा माझे व्हिडिओज वगैरे असं म्हणत. तुमचा सपोर्ट हा मला खूप गरजेचा आहे. हे माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला थँक्यू, धन्यवाद, बाय.